उद्योग करू नका तुम्ही. पण नाही, तुम्ही शालिनी आहात ना. तुम्ही काय कोणाचं ऐकता नाही. तुम्हाला जे हवं तेच करता तुम्ही. पण हे समजा बॅकफायर झालं ना, तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल ह्याची तुम्हाला कल्पना नाहीये. हे बघा शालिनी, तुम्हाला परत आणि शेवटचं सांगतोय मी, हे सुजितराव आणि संचिताचं जे काही आहे ना, ते तुम्ही माझ्यावर सोडा. ह्या घराण्याला जो वारसा वगैरे द्यायचा आहे ना, हे सगळं माझ्यावर सोडा. ह्यात तुम्ही पडू नका. योग्य वेळेला मी योग्य निर्णय घेईन. आधीच आमच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत, त्यात तुमच्या ह्या मूर्खपणामुळे भर घालू नका. त्या संचितामुळे मला परत ओरडा खायला लागला. मी सोडणार नाही तिला. स्वानंदी, भाई हीच पोरगी आहे ना ती? हो, सजित सरने सांगितलं होतं डावीकडून दुसरं खोली 1 2 म्हणजे हेच असेल. चल चल. म्हणी सर, टेरेसवर अंथरून टाकलं तुम्ही? ऍक्च्युली आपलं खाली हॉलमध्ये झोपायचं ठरलं होतं. आपण हॉलमध्ये झोपणार होतो, पण तुम्ही काय म्हणालात की तुम्ही सोबत असाल तर मला कुठेही झोपायला आवडेल. चांगली संधी म्हटलं चला गच्चीवर झोपूयात. स्वानंदी, तुम्हाला आठवत आहे आपण आउट हाऊस मध्ये असताना असंच एकदा गच्चीवर झोपलो होतो. आणि तुम्ही सुद्धा म्हणाला होता तेव्हा की गावाकडे असताना असंच घराच्या अंगणात आम्ही झोपायचो. तुम्ही, तुमची आई, बहीण, भाऊ, तुम्हाला ते आवडायचं. मग मला तेव्हा स्ट्राईक झालं, म्हटलं ही चांगली संधी आहे, संधीचं सोनं करूयात. हे चांगलं सुचलंय तुम्हाला. मग आता बघा, तुम्हाला हवी तशी गार हवाय, चांदणं पडलेलं आहे, तर आजचं आपलं पांघरुण हेच. या बसा. म्हणी सर, थँक्यू. थँक्यू. हा म्हणजे तुम्ही किती विचार करता माझा. मला काय हवंय नकोय ते सगळं बघता. मग अशी तुम्ही म्हणालात की मी तुमचा खूप विचार करते, पण तसं नाहीये. खरं तर तुम्ही माझा विचार करता, तुम्ही माझी खूप काळजी करता. म्हणजे बघा ना, आता मला टेरेसवर झोपायला आवडतं म्हणून इथे झोपण्याची व्यवस्था केली तुम्ही. खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. आणि गेल्या जन्मात नक्कीच मी काहीतरी पुण्य कमवलं असणार, जी देवाने माझी गाठ तुमच्याशी बांधली. नाही नाही स्वानंदी, ऍक्च्युली मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असणार आहे जे तुम्ही माझ्या आयुष्यात आला. नाहीतर तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी मी भणंगासारखा इकडे तिकडे फिरायचो. अनाथ आश्रित या घरातला. काही ध्येय नव्हतं माझं. अगदी म्हणजे असं सडाफटिंग आयुष्य होतं. साहेबांसाठी काम करायचं एवढंच ध्येय होतं माझं. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मला प्रेम ही भावना कळली. नाहीतर आतापर्यंतच्या आयुष्यात प्रेम ही भावनाच नव्हती माझ्याकडे. माझ्या वाळवंटासारख्या आयुष्याला तुम्ही हिरवगार नंदनवन केलंय. थँक्यू. मणीसराव, काय झालंय तुम्हाला आज? तुमच्यातला कवी जागा झालाय. आपण बोलणारच ना, म्हणजे का नाही बोलणार. आता तुम्हीच सांगा. इतका छान माहोल आहे, गार हवा आहे, चांदणं पडलंय, चंद्र आहे आणि शेजारी दुसरा चंद्र. आता मग कोणी कवी होणारच ना. बरं, बस झाला, आता झोपा. हा, पण मला तुम्हाला हे विचारायचं होतं. आज बरीच दगदग झालीये, थकला असाल तुम्ही, पाय वगैरे दाबून देऊ? अजिबात नाही, उलट तुमची दगदग झाली आहे. तुम्ही झोपा आता, या आराम करा. हे बरं आहे स्वानंदी, तुम्ही ना माझा चान्स घालवलाय.
चान्स? कसला चान्स? कसला चान्स म्हणजे अहो पुण्य संचित करण्याचा चान्स. काही काय म्हणी सर? काही काय काय अहो मी आता मगाशी बोललो ना तुम्हाला, मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असणार आहे जे तुम्ही माझ्या आयुष्यात आला. कारण पुढचे 7 जन्म मला तुमच्या सोबतच संसार करायचा आहे. काय झालं असं बोलता बोलता गप्प का झाला अचानक? नाही, काही झालं नाही, पण मला भीती वाटतेय. भीती वाटतेय? आपण कसली भीती? कसली म्हणजे? अहो माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला त्याची नजर लागली तर? त्याची नजर म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? चंद्राबद्दल. त्याची नजर तुम्हाला लागली तर? 1 मिनिट म्हणी सर. आता नाही लागणार तुम्हाला नजर कोणाची. सो आनंदी तुम्ही ना बेड्या आहात, बेड्या. हे रजनीनाथ म्हणजे? म्हणजे रजनीनाथ चंद्र. हे रजनीनाथ आमच्या संसाराला कोणाची नजर नको लागू देऊ. म्हणी सर तुम्ही पक्के वेडे आहात. दोघे वेडे. सजित साहेबांनी सांगितलेली हीच रूम आहे. हीच ती मुलगी आहे वाटते. आपल्याला वेळ नाही. तू एक काम कर, तोंड दाब तिचा, मी वार करतो. ओके भाई. भाई मार मार भाई मार. भाई चल चल. सुजित. सुजित. सुजित.